लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती कोमात गेलेली आहे. महाविकास आघाडी जोमात आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये यावेळा मारामाऱ्या होणार का? किती पक्षांतर होणार? किती आयाराम गयाराम होणार? किती आपल्या मुलाला मुलीला किंवा स्वतःला उमेदवारी मिळवण्यासाठी यशस्वी होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महायुती आणि महाविकास आघाडी होणार का नाही होणार याबद्दल शहकटशहचं राजकारण झालेलं आहे. आत्तापर्यंत आम्ही पाहिलेलं आहे की जी माणसं इतरासाठी खड्डा खोदतात, इतरासाठी शकुनी नीतीनं वागतात, त्यामध्ये तेच वाटोळं होतं, बर्बाद होतात, लोकांच्या नजरेतून उतरतात. तरी परंतु त्यांचा स्वभाव बदलत नसतो. आता मराठवाड्यातील सर्वच विधानसभेचा लेखाजोखा घेत असताना पहिल्या टप्प्यात आम्ही नांदेड जिल्ह्यातील 4 विधानसभा आणि लातूर जिल्ह्यातील 4 विधानसभेचा लेखाजोखा घेणार आहोत. आम्ही पाहिलं परवा लोहा विधानसभा मतदारसंघात एवढं जोरात मव्हाळ उठलं आहे, एवढ्या जोरात वातावरण आहे की जणू काही की रणकंदन. एका दिवसात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर 80 गावाला भेटी देतात. नाही म्हटलं तर जवळजवळ 1000 ते 150 गाड्याचा ताफा अहोरात्रबरोबर दिसतो. तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभाचा हवाला चंद्रसेन पाटील वंचित आघाडीचे हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतात. म्हणून लोहा विधानसभा मतदारसंघात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुन्हा उमेदवार राहणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे. जल बिन मछली, नृत्य बिन बिजली और पाणी बिन मछली रहे कैसे, अशा प्रकारचं सत्तेशिवाय लोकांना बिलकुल करमत नाही. आणि पुन्हा एकदा लोकाग्रहास्तव जनाग्रहास्तव प्रतापराव पाटील चिखलीकरासाठी मित्रमंडळ हा फार मोठ्या कसोशीने प्रयत्न करत आहे. पण चंद्रसेन पाटील हेही तेवढ्याच ताकदीने त्यांचा समाज हा फार मोठा चमत्कार घडावा आणि प्रकाश आंबेडकरांना मानणारी मतं मिळाली तर ही कुस्ती इनामी कुस्ती होऊ शकते म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर आशाताई शिंदे या निवडणुकीत रणांगणात येणार असं जवळजवळ निश्चित असून बहीण भाऊची लढाई होणार का शेवटच्या टप्प्यात कोणतरी गेल्या वेळेसारखा माघार घेणार हे सुद्धा गुलदस्त्यात आहे. आणि उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथजी पवार तसंच पुरुषोत्तमजी धोंडगे हेही या ठिकाणी इच्छुक आहेत. शेवटी उमेदवाऱ्या निश्चित होणं बाकी आहे. काही जण युती होणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत, काही जण युती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. पण कालच्या माहितीनुसार युती होणार, कारण युती जर नाही झाली तर जनता माती करणार. मग शिंदे असो, घड्याळ असो किंवा मग त्या ठिकाणी कमळ असो, कारण प्रचंड अतिवृष्टीमुळं चिखल हा भरपूर झाला आहे. मशाल पेटवावी म्हणलं तर सगळीकडं पाऊसच पाऊस आहे. हात मात्र कुणाच्या अदृश्य शक्तीबरोबर राहतो आणि धनुष्य बाणाचं काय होणार हे जरी कळत नसलं तरी परंतु पाताळ यंत्री इस घर को आग लगी इस घर के चिराग से
म्हटल्यासारखं काय काय घडतं हे आज जरी सांगता येत नसलं तरी लोहा मतदारसंघात प्रतापराव विरुद्ध चंद्रसेन पाटील विरुद्ध शिंदेताई अशी ही जबरदस्त कुस्ती घमासान होणार आणि पहिल्या टप्प्यात पहिल्या माहितीनुसार जास्तीत जास्त 1,500-2 हजार मताच्या फरकानंच कोणी ना कोणी येणार असं ठाम कोणी सांगू शकत नाही की अमकाच येणार. तर हे येऊ शकतात, प्रतापरावही येऊ शकतात किंवा चंद्रसेनही येऊ शकतात. असं झालं हे लोहा मतदारसंघ. भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार ज्यांना गेल्या लोकसभेला पराभव स्वीकारावा लागला त्यांच्या काही निकटवर्तीय लोकांमुळं या ठिकाणी दीदी म्हणजे श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. तरी परंतु राष्ट्रवादीकडून डॉक्टर किनाळकर हे इच्छुक असल्याची जोरदार चर्चा आहे. पण दुय्यांगी उजवणारा पक्ष हा कोणताच नसल्यामुळं आणि मी दारू देणार नाही, मी पैसा देणार नाही, मी लोकांना काही ढाब्यावर घेऊन जाणार नाही या सुंदर विचारामुळं किनाळकर यांचं बाजू म्हणावी तेवढी भक्कम नाही. या उलट रावणगावकर बाळासाहेब ज्यांनी बँकेला होते, ज्यांनी जिल्हा परिषदचे सभापती होते आणि ज्यांनी मार्केट कमिटीला होते, बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची सुद्धा बाजू तेवढीच भक्कम आहे आणि म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर गोविंद गौड, बालाजी देवडे आणि दामिनी ढगे याही नावाची चर्चा असून या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण हे काहीही करून या निवडणुकीमध्ये आपल्या मुलीचा राज्याभिषेक करणार यासाठी त्यांनी बासिंग बांधलेला आहे. या उलट दुसऱ्या बाजूला जे चालू आहे ते सुद्धा तेवढंच दखल घेण्यासारखं आहे. अशोकरावजी जर सेल्फ निर्णय घेतला, स्वतः लक्ष घातलं तरच जिंकू शकतात कन्या, अन्यथा राम भरोसा म्हटल्यावर त्या ठिकाणी अवघड आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघात काल परवा त्या ठिकाणी जो मोर्चा निघाला, ज्या मोर्चासाठी स्वतः सुषमाताई अंधारे आल्या होत्या, शिवसेनेच्या उपनेत्या, त्यांच्याकडून त्या ठिकाणी दशरथ लोहमंदे आणि संतोष राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. तुषार राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांच्या विकासाची दखल कुणीही घ्यायला तयार नाही. 15% मिळतात म्हणून बजेट आणलं जातं, अशा प्रकारचे गंभीर आरोप केले जात आहेत. गोजेगावकर ही त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि देगलोर आणि हिंगोलीला ज्यांनी शिव म्हणून काम केलं ते रामदास पाटील ते सुद्धा इच्छुक आहेत. बेट मोगरेकर माजी आमदार हेही त्या ठिकाणी इच्छुक आहेत. तर नेमका या ठिकाणची कुस्ती सुद्धा ही प्रचंड म्हणजे गाजणार आणि या ठिकाणी तुषार राठोडला धोका झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशा प्रकारचं चित्र हे मुखेडमध्ये आहे. कारण तुषार राठोड हे दीड टर्म हम करे सो कायदा, कुणाला गिनायचं नाही, फक्त बजेट आणायचं, कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायचं नाही. यामुळं त्यांच्याविषयी प्रचंड नाराजगी, पक्षांतर्गत नाराजगी, हे सगळ्या गोष्टीचा कुणाला लाभ होणार हे सांगता येणं कठीण आहे. नायगाव विधानसभेतील विद्यमान आमदार राजेश पवार हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करून निवडणुका लढवतात. त्यांच्याबद्दल वर नेत्याला खुश करणं, कार्यकर्त्याला न गिणणं, निवडणूक आल्या की देवदेव यात्रा अमका तमका करणं, अशा प्रकारचा चर्चा आहे. या ठिकाणी भास्करराव पाटील खदगावकर माजी खासदार, माजी आमदार, माजी मंत्री यांच्या सुनबाई मिनलताई खदगावकर यांना उमेदवारी
मिळावी असा भाजपकडून त्यांचा प्रयत्न आहे। यात जर उमेदवारी नाही मिळाली तरी त्या लढणार हे मात्र निश्चितच आहे। तसेच बालाजी बच्चेवार यांचंही एक चिकाट खिद्द आत्मविश्वास असा चिकाटी असलेला होतकरू म्हणून त्यांचाही प्रयत्न आहे। कवळे गुरुजी मारुतीराव यांचा KVP उद्योग एक साखर उद्योग समूह, लोकात मिसळणारे, लोकांसाठी काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांचीही या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न आहे। श्रावण भिलवंडे, सध्या श्रावण महिना आहे, भिलवंडे हे त्यांचं आडनाव जरी असलं तरी श्रावणराव यांचासुद्धा जोरात प्रयत्न सुरू असून या ठिकाणी खासदार, विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे इच्छुक आहेत। त्याचबरोबर माजी खासदार खदगावकर, मिनलताई यांच्यामध्ये युद्ध होण्याची आणि कोण अपक्ष, कोण वंचितकडून उभा राहणार हे सुद्धा तेवढंच गुलदस्त्यात आहे। आपण पहिल्या टप्प्यात आज नांदेडच्या 4 लोकसभा मतदारसंघात चर्चा केली। त्यानंतर लातूर जिल्हा अहमदपूर विधानसभा मतदारसंघात बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे ते उमेदवार राहणार। विनायकराव पाटील जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा अपक्ष होते, 2 वेळा काही काळ राज्यमंत्री होते। त्यांनी एकही संस्था स्वतः उभा केली नाही किंवा काहीही नाही। लोकहितासाठी लोकांकडून निवडून आणलेले उमेदवार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। पण यावेळेस मात्र बाबासाहेब पाटील हम किसी से कम नहीं, विकास काम के सिवा, लोगों को साथ रहने के सिवा दम नहीं, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब पाटलाची असून या ठिकाणी OBC नेते हे बबरूवानजी खंदाडे ज्यांनी विकास कामं, ज्यांची किडनी लिव्हर बदलावी लागली तरी जनसेवा हीच ईश्वर सेवा करून काम करणारे बबरूवानजी खंदाडे हेही इच्छुक आहेत। दिलीप मालक गेल्या वेळेस प्रकाश मालकांच्यामुळं हे देशमुख, मालक म्हणजे मालक नाही, मालक म्हणतात लोक, तर दिलीप देशमुख इच्छुक आहेत। त्याचबरोबर गणेशदादा हाके हेही इच्छुक आहेत। पण या ठिकाणची कुस्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। उदगीर विधानसभा मतदारसंघात संजय बनसोडे यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला आणि राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो। हे जरी खरं असलं तर उदगीरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम संजय बनसोडे यांनी केलेलं आहे आणि गेल्या वेळा त्याने यावेळा राष्ट्रपतीला आणण्याचा प्रयत्न केला। आता लवकरच ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा विकास कामाचा त्यांचा प्रयत्न आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठवाड्यात कुठं झालं नाही एवढं चांगलं घडलं आणि राष्ट्रपतीला आणण्याचाही बुद्धविहारासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि सर्व जाती धर्माला, सर्व सभागृहासाठी त्यांनी प्रयत्न केला। खरं म्हणजे संजय बनसोडे हे विकासापेक्षा त्यांचं वागणं, भेटणं, बोलणं हेच त्यांना महत्त्वाचं ठरणार आहे। पण सुधाकर बालेराव हे डोकधरून आहेत। 2च भाजपचे आमदार होते, पंकजाताई आणि पोतराज झालेले सुधाकर बालेराव। ते कशा पद्धतीनं काय काय करतात आणि या ठिकाणी जर युती नाही झाली तर विश्वजित अनिल गायकवाड हेही उमेदवार राहू शकतात। पण लोक ठामपणे सांगत आहेत युती होणार होणार होणार, पण त्यामुळं अनेक लोकांचे दुकानं बंद पडणार आहेत। कारण युती होऊ नये, वंचितकडून कुणी राहावं, कुणी इकडून राहावं, कुणी तिकडून राहावं अशा प्रकारचा प्रयत्न असताना उदगीरमध्ये सुद्धा डे टू डे कॉन्टॅक्ट, घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचलेले संजय बनसोडे, युवा नेतृत्व विश्वजित गायकवाड आणि सुधाकर भालेराव हम अकेला चलो रे या प्रकारचं त्या ठिकाणी काँग्रेस हे तिकीट जागा मागत आहे, पण काँग्रेसला जागा मिळायची शक्यता कमी आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लातूर जिल्ह्याकडं।
अमित देशमुख यांनी साखर कारखानदारीशिवाय काहीही केलं नाही. लोकांना भेटायचं नाही, बोलायचं नाही, काम करायचं नाही. पण निवडणुका तोंडावर आल्यामुळं आणि अर्चना पाटील चाकूरकर या भाजपकडून उमेदवार असल्याची चर्चा असल्यामुळं कचरा विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला. काही लोक म्हणतात त्यांना संजय बनसोडे जमत नाही, राखीव जागेवरचं कुणी जमत नाही, महानगरपालिकेला राखीव जागेवरचा म्हणजे आयुक्त जमत नाही. आणि अशा प्रकारची एक प्रतिमा त्यांची, खरं की खोटं त्यांना लोकांना ठाऊक, पण त्यांचा एक प्रिन्स स्टाईल वागणं लोकाला गिनायचं नाही. काम आलं की गोड बोलायचं आणि वडिलाच्या पुण्याईवर, आता यावेळा वडिलाची पुण्याई तारणार का मारणार हे मात्र गुलदस्त्यात असून भाजपमधून अजित पाटील कव्हेकर त्यांच्या वडिलांना लोकांनी सत्तेतून संपत्तीतून सत्ता या मुद्द्यावर निवडून दिलं. त्यांनी शाळा काढल्या, बँका काढल्या, संस्था काढल्या, घराणेशाहीवर बोलले. ते स्वतः आमदार होते, मुलगा नगरसेवक होता, मिसेस जीपा अध्यक्ष होता. त्यामुळं त्यांना साथ देणारे लोक म्हणतात की बाबा यांना सत्ता देऊन एक वगळसुद्धा दुसऱ्याकडे येणार नाही. सुधीर दुत्तेकर एक संघर्षशील युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं तेही इच्छुक आहेत. त्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे वेगवेगळे विषय मोकळे केलेले आहेत. देवीदासराव काळे 2 वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. अनेक पक्षांनी त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तेही या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि नाट्यकलावंत एक स्टँडिंगचे चेअरमन राहिलेले देवीदासराव आपले शैलेश गोजमगुंडे इच्छुक आहेत. एक महिला आघाडीच्या म्हणून प्रेरणा होनराव याही इच्छुक आहेत. पण या सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित देशमुखांना काय माणसाळण्याचं काम करणाऱ्या अर्चना शैलेश पाटील चाकूरकर या प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक गावामध्ये सभा घेतल्या, बैठका घेतल्या. सकारात्मक विचार, सासऱ्यांचे संस्कार, लोकांचा आग्रह, त्यामुळं गेल्या विधानसभेला जमलं नाही. पण या विधानसभेला त्या लोकांशी संपर्कात आहेत, महिला मंडळाशी संपर्कात आहेत, व्यापारी लोकांना त्या भेटत आहेत, कष्टकरी झोपडपट्टीतल्या लोकांनासुद्धा जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत. कुणाच्या घरी दुःखद घटना घडली त्याच्या दुःखात जाऊन भेटणं, कुणाच्या घरी लग्न साखरपुडा असणं चालणं. आज खरी फाईट हे अर्चनाताई चाकूरकर विरुद्ध अमित देशमुख आणि जवळजवळ एकूण मताचा टक्केवारीचा विचार करता अर्चना पाटील ह्या 7 ते 70% मतं घेऊ शकतात. अमित देशमुख हा 30 ते 35% मतं घेऊ शकतो. कारण लोकांना बदल घ्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे. अनेकाचे संसार देशोधडीला लावले, अनेकाला अन्याय केला. 21च्या माध्यमातून लोकांना भाव बरोबर दिला गेला नाही. साखर कारखानदारीच्या माध्यमातून लोकांची ऊसाच्या टिपरासाठी अडवणूक केली आणि जरांगे फॅक्टर या ठिकाणी काम करतो म्हणत असताना वंचित आघाडी आणि या ठिकाणी युवा नेते कटके काय करणार, या ठिकाणी वंचितकडून उमेदवार कोण राहणार. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर विधानसभा मतदारसंघात अर्चना पाटील चाकूरकर या लोकसंपर्कात आणि काही व्यापारी, हे लातूर शहर हे व्यापारपेठेचं शहर आहे. इथले व्यापारी लोक जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत, आणि लोक म्हणतात की पैशाचं कसं, यंत्रणेचं कसं, फक्त त्यांचा संपर्क एक झाकी है. अभी प्रचार यंत्रणा बहुत कुछ बाकी है. जसा 95ला चमत्कार घडला त्यापेक्षा सुद्धा महान चमत्कार हा लातूर विधानसभेत घडू शकतो. मित्रहो, आपण पहिल्या टप्प्यात एवढ्याच विधानसभेची पाहूया. निश्चित काय काय घडतं आहे, कोण कोण कुणीकडे जात आहे, कोण काय करतं आहे, काँग्रेसमधले किती लोक भाजपमध्ये येतात, राष्ट्रवादीचे शरद तुतारीवाले किती इकडं घड्याळाकडे येतात,
मग लोक पाऊस पडणार आहे म्हणून चिकून झाला आणि चिखल झाला आहे म्हणून कमळ येणार. काही जण म्हणतात लोकसभेला डॉक्टर आला, विधानसभेला बी लातूरमधून डॉक्टर येणार. असो, पण एकंदरीत एक उच्च शिक्षित, स्वाभिमानी, भयमुक्त लातूरसाठी अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. बघूया तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. 100% आमचं बरोबर असेल असंही नाही, पण मित्र हो, या निवडणुकीत जोर मताची टक्केवारी जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत अपेक्षित मग कुणाचाही असो तो निकाल येणार नाही. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.